काय असं का बघते माझ्याकडे? यात काही आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये, कळलं ना? खरं काय आहे तेच बोलले मी. मला सांग, हिच्यामुळेच झालीये ना मला दुखापत. हिने मला ढकललं म्हणून माझा पाय मोडला ना. हिने जबाबदारी घ्यायला नको, नाही घेतली. उलट बाहेरून दुसरी बाई आणली. बघा बघा. हे बघ मंदा, सगळ्यात आधी त्यांचं नाव सरलाताई आहे. त्या आपल्या घरी आलेल्या आहेत, त्यांच्याशी जरा आदराने बोल. काय हो, सरलाताई. त्यांच्या समोर शोभा करायची काही गरज नाहीये. आणि आधिरानं तुझा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना आणलंय ना आपल्या घरी. मग पण तिनं काही केलेलं तुला पटत कसं नाही ग? मग काय मोठे एवढे तारे तोडले तो तिने? आ अरे काय केलंय तिने माझ्यासाठी सून म्हणून? काही केलं? अहो, एरवी तर सोडूनच द्या माझी सेवा करणं, पण आता माझा पाय मोडलाय तर मग तिने सेवा करायला नको का? पण नाही केली ना सेवा. केलीच का ग सेवा? नाही ना. श्रीमंता घरची ना लेक तू. सासूची सेवा करायला कमीपणा वाटत असेल म्हणून ही बाई आणून ठेवली आणि तिला सांगितलं कर सेवा, स्वतः हात वर मोकळे. आई, कमीपणा वाटण्याचा काय प्रश्न आहे यात? कधीतरी माझ्या बाजूने विचार करा ना. हे बघा, या सरलाताई आहेत, या खूप उत्तम नर्स आहेत. आई, त्या ज्या प्रकारे पेशंटची काळजी घेतात ना, आपण इथे कोणीच, मी काय, रोहन काय, बाबा काय, कोणीच काळजी घेऊ शकत नाही तुमची. बहाणे बहाणे बहाणे, सगळे बहाणे. इच्छा असते ना तिकडे मार्ग पण असतो. सगळं काही व्यवस्थित जमतं माणसाला, पण आपल्या मनात ते इच्छाच नाहीये ना सासूसाठी काही करायची. छान सगळे रंग दाखवले बघा हिने. लक्षात ठेवेन मी, विसरणार नाहीये मी, लक्षात ठेवेन. या बाईनं सांगा तुमच्या, जा म्हणाव, काही गरज नाहीये मला नर्सची, मला काही झालेलं नाहीये. व्हॉट? तुम्हाला काही झालेलं नाहीये? मग इतकी चिडचिड का करते आई घरात? सांगा ना. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. एवढं काही झालंच नाहीये तर मग तुमची सेवा करण्याचा प्रश्नच येत नाही ना. मग सांगा मला, मी तुमची सेवा करू की नाही करू? बोला 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 ना आई. काय मला काय शब्दात पकडते काही? हा, एकदा तुझ्यामुळे माझा पाय दुखावला, मला त्रास झाला. माफी मागायची सोडून वरती मलाच जाब विचारतीयस. कोण 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 समजतेस? कोण तू स्वतःला? आई, मी जाब विचारतच नव्हते. तुम्हीच गेले 2 दिवस त्रासात आहात म्हणून तुमच्यासाठी सरलाताईंना बोलवले, तुमचीच काळजी घेण्यासाठी. माझं नाही, या जगामध्ये कोणी नाहीये, खरंच कोणी नाहीये. घरचे तर माझं कोणीच माझी सेवा करत नाही, मला कोणी धड विचारत सुद्धा नाही. आनंदी आली होती, म्हटलं लेक आली आहे माझी, 4 दिवस माझी काळजी घेईल, सगळं काही मला हातात मिळेल. 4 दिवस थोडी धडधाकट होईल. कसलं काय? ती पण आली उपकार केल्यासारखी आणि गेली निघून एका दिवसातच. अगं मग तिनं काय करायचं होतं? हा, तिचं ऑफिस, तिचं काम सगळं सोडून तुझी सेवा करण्यासाठी इथं थांबायचं आणि वर तुझी कटकट ही ऐकायची. सांग ना. मीच कटकट करत असते, तुला तर मी नकोशीच आहे ना. बरोबर आहे. एवढे मी आजारी असून देखील कोणी आलं नाही खोलीमध्ये मला विचारायला. एकटं पाडलं मला, वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं. मंदा, लहान मुलासारखं वागू नकोस. अगं तुला जर वाऱ्यावर सोडून दिलं असतं तर तुला पाणी दिलं असतं का, चहा करून दिला असता का? आणि तुझा त्रास कमी व्हावा म्हणून आधीरा तुझ्यासाठीच करते ना, म्हणून त्या ताईंना घेऊन आली ना ती. तेही तुला पटत नाही. आणि आता मात्र तुला सांगून ठेवतो, ती जे काय करते ते सुद्धा, किंवा आम्ही जे काय करतोय ते जर तुला कमी वाटत असेल ना तर बाई आम्हाला माफ कर. हेच तुम्ही ना माझं दुःखडं समजून घ्यायच्या ऐवजी ना मलाच बोल लावताय. आता माझा पाय मोडलाय ना. कोणाचा पाय मोडला? तुझा? अगं जेव्हा पडली होतीस ना तेव्हा सुद्धा तो पाय सुजला नव्हता. पाय आधीराचा मोडला होता तेव्हा तो सुजला होता. तुझा पाय काय सुजला नाहीये. चोराच्या उलट्या बोंबा. हे बघ, आम्हाला काही समजत नाही असं मुळीच समजू नको. बाबा तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडू नका ना प्लीज. मग काय करू? अरे आपण हिला काहीच बोलत नाही म्हणून ती असं करते. दरवेळी अंत बघते ती आपला आणि वर पाय मोडला म्हणे.
आणि मला सांग, त्या अधीरानं तुझी सेवा कशासाठी करायची, का करायची? दरवेळी तू तिच्यावर आजपर्यंत कुरघोडी करत आलीस, तरी सुद्धा ती सगळं विसरून तुझी सेवा करण्याचा प्रयत्न करते, पण तेही नाही तुला चालत. आणि तिनं एवढं करून सुद्धा तुला ते पटत नसेल, चालत नसेल ना, तर तुझ्यासारखी निर्बुद्ध तूच आहेस. निर्बुद्ध म्हणतात मला निर्बुद्ध म्हणतात. मग बाबा बाबा बाबा, इट्स ओके. तुम्ही ना बोलून उगाच स्वतःला त्रास करून नका ना घेऊ. वा 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 वा, काय सासरे आणि सुनेची जोडी आहे. वा 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 वा, इथे शिव्या मला पडतायत. पण सून सासऱ्याला सांगते, बाबा बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका. सून गोड गोड बोलतेय आणि सासरे तिची बाजू घेत आहेत. वाईट कोण धरतंय? सासू. आई प्लीज बास करा. ऐका, तुम्हाला वाटतंय तसं अजिबात काही नाहीये. आय नो तुम्ही त्रासात आहात, तुमचा पाय दुखतोय म्हणून. तुझ्यामुळे त्रासात आहे हे वाक्य सोयीस्करपणे गाळू नकोस. बरं, माझ्यामुळे हॅपी. मग म्हणूनच तो त्रास कमी होण्यासाठी मी सरलाताईंना इथे आणलंय ना, तुमच्याच कम्फर्टसाठी. त्या खरंच खूप चांगली काळजी घेतील तुमची. तुम्ही का असे वागताय? मला एक संधी द्या ना. तुम्हाला जसं हवंय ना तशी वागेन मी. मी काय करू म्हणजे तुम्हाला पटेल, सांगा मला. दादाने मला घराबाहेर काढलं तेव्हा मी आपल्याच घरी आले ना. एवढे वर्ष संसार केला, अजून काय करू? माझं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर, तरी मी तुम्हाला का नाही आवडत? असं माझं काय चुकलंय? का काढलंय मला तुम्ही असं घराबाहेर? कारण तुझी लायकी नाहीये माझ्या घरात राहायची, आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, तर फक्त तुझ्या घरच्यांवर प्रेम आहे, म्हणून तर सारखी इकडे येत असते. सासरी तर लक्ष नसतंच तुझं. अहो, मी सासरी लक्ष देईन ना, पण मला असं इथे टाकून नका जाऊ. आपली अन्विषा किती लहान आहे, आपल्या दोघांची गरज आहे तिला. आपला जर संसार मोडला तर तिचं काय होईल? हे मात्र बरोबर आहे तुझं. त्याला एकच इलाज आहे, सुनीता. मला घाबरवतेस ना, मग आता अन्विषाला सुद्धा तूच सांभाळ. नाही, मी तुम्हाला असं करू नाही देणार. तुम्ही आम्हाला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. सुनीता, अगं बघतेस काय, दे तिला तिच्या आईकडे, नाहीतर कोणाकडे पण दे. खूप पुळका आहे ना यांना आपल्या मुलीचा, आता कळेल यांना. दे. तुला ना आजपर्यंत कधी संसार जमला नाहीये आणि यापुढे जमणारी नाहीये. परत मला कधी तोंड सुद्धा दाखवू नकोस. पिंट्या, जाऊ दे त्याला. अरे कोणीतरी बाळाला घेऊन जा आतमध्ये. अक्षय ये लवकर आतमध्ये. सावकाश.